संग्रामपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांच्या नेतृत्वात 1 फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। आमदार रोहित पवार यांच्यावर झालेली ईडीच्या कारवाईमुळे केंद्र सरकार मनमानी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे। त्याच सोबत भारतात लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेचाच वापर करण्यात यावा या प्रमुख मागण्यांचा उल्लेख दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी संजय मारोडे, नारायण ढगे, पुंडलिक भिवटे, अमोल व्यवहारे, संदीप धादर, अरुण निंबोडकर, सुपेश बकाल, मंगेश काळे यांच्यासह संग्रामपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। केंद्र सरकारने, राज्य सरकारने ईडीच्या माध्यमातून या नेत्यांवर, जे नेते कर्तृत्ववान आहेत त्यांच्यावर दबाव तयार करून त्यांना खूप मोठा छळत आहे। त्या कारणाने ईडीच्या विरोधात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहितदादा पवार यांची आज परत ईडीने चौकशी लावली। त्या कारणाने त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा आक्षेप नसताना शासनाने विनाकारण त्यांना त्रास देऊन दबाव गट तयार करण्याचा पाप सरकार करत आहे। त्याच्या विरोधात आम्ही आज निषेध केला। म्हणून त्याचबरोबर आमच्या तालुक्यात पीक विमा असेल, शेतकऱ्यांना मदत असेल, ही सरकार कोणत्याच प्रकारची करत नाही। आणि सरकारने इतका कहर केला की मागच्या दिवसात सोयाबीनचे भाव पूर्ण पडले, त्याचबरोबर कापसाचे भाव पडले। त्या कारणाने शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला संकटात काढण्यासाठी त्यांना भरीव मदत झाली पाहिजे आणि सरसकट पीक विमा दिला पाहिजे। आणि या मूर्ख सरकारने मागच्या दिवसात जो संत्र्यावरचा आयात शुल्क जो आहे तो कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा खूप मोठं नुकसान होऊन राहिलं। सोयाबीनचा सुद्धा आयात शुल्क कमी केल्यामुळे नुकसान होऊन राहिलं। त्या कारणाने सोयाबीनवर सुद्धा आयात शुल्क वाढवण्यात यावं।